तर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी खासदार विशाल पाटील यांना भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली। राजकारणात नेहमी वर्तमानावर चालावर लागतं, तर सांगलीच्या विकासासाठी विशाल पाटील यांनी आमच्या सोबत यावं असा विचार करावा, असं चंद्रकांत पाटील म्हणाले। राजकारणात नेहमी वर्तमानावर चालावं लागतं, पुढे काय माहित नाही। वर्तमानामध्ये त्यांच्या हाताशी अजूनही 4 वर्ष 2 महिने आहेत। मे महिन्यात त्यांचं वर्ष पूर्ण व्हायचं, त्यामुळे 2 महिने आहेत। तर त्यामुळे 4 वर्ष 2 महिन्याच्या कालावधीचा आम्ही विचार करतो आहोत। जर ते बरोबर आले तर आमची केंद्रातली एक संख्याही वाढते आणि मग जिल्ह्यातल्या विकासाच्या कामांना त्यांना जे करायचं आहे त्यालाही सोपं जाईल, म्हणून आम्ही त्यांना जाहीर ऑफर आता पुन्हा एकदा देत आहोत, त्याचा त्यांनी विचार करा। त्या कामाची पद्धत आवडल्यामुळे चंद्रकांत दादांनी तशी ऑफर दिली असेल। एक राजकीय विचार आमचे वेगळे जरी असले तरी जिल्ह्याचे ज्येष्ठ ते आज पालकमंत्री आहेत, राज्याचे ज्येष्ठ नेते आहेत, ते जर आपल्याला अशी ऑफर देत असतील तर कदाचित आम्ही आमचे काम चांगले करतोय असं एक पोचपावती होईल। मात्र असा कुठलाही विचार मी केलेला नाही आणि अपक्ष म्हणून निवडून आल्यावर मी कुठल्या पक्षात प्रवेश कायद्यानेच करू शकत नाही।